आम्ही नाराज का होतो? देव तुम्हाला दे, देवा तुम्हाला दे, आधीच देवाने तुम्हाला सगळं काय दिलं. वचनाकडे आपण येतो. मला तुम्हाला सांगायचंय, परमेश्वर म्हणतो तुमच्या डोक्यावरले सर्व केस देखील मोजले आहेत. तुमच्या डोक्यावर केस तुम्ही मोजले आहेत का? मला माझ्या आईने जन्म दिला, माझ्या बापाने हात धरून मला चालवलं, आईने बापाने माझे केस कधी मोजले? तुमचे मोजले आहेत? हॅलो, तुमचे मोजले आहेत का? इथे किती जण आई आहे आणि वडील आहे? आई आणि वडील. तुम्ही तुमच्या मुलाचे केस मोजले का? तुम्ही तुमच्या मुलाचे, तुम्ही इथे कोणीतरी तुमच्या तर लहान लहान लेकरं तुम्ही मोजले असतील नाही, पण खेडेगावातले लोक मोजतात ना, फारसं घालायला 5 केस, पण टोटल केस मोजलेत का? हालेलुया. परमेश्वर म्हणतो मी तुमच्या डोक्यावरील केस मोजले आहेत. म्हणजे विचार करताय मी काय सांगतो? आमच्या घरच्या बायका डोक्यावरले व मोजतायत, पण केस मोजा खरंय का नाही? हालेलुया. ही लक्षणं जी आहेत ना, वाचे जे काय आहेत ते फार वेगळे. जुन्या करारामध्ये मी पाहतो की परमेश्वराने मिस्र देशावर एक संकट आणायचं ठरवलं आणि म्हटलं की ह्या लोकांचा मी काय करणार आहे, यांच्यावर पिढा आणून यांना त्रास देणार आहे. आणि मग तो काय म्हणतो, मी आता यांच्यावर गुळाची पिढा पाठवतो. आणि त्यांनी गुळाची पिढा पाठवली. आहे का आपल्या डोक्यावर अशी पिढा? ही पिढा कधी येते गुळाची? देवाचं ऐकलं नाही का? तुम्ही म्हणून म्हणतो वचनात जातो, प्रत्येक गोष्टीला देवाने सांगितलेलं आहे. हालेलुया. जर तुम्हाला वाटलं माझ्या डोक्यात प्रभू मी तुझं ऐकलं, ज्या ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की माझ्या घरामध्ये चिडचिड होते, पश्चाताप करा, कारण देवाची शांती राहिली. ज्या ज्यावेळेस तुम्हाला वाटतं माझ्यातलं अभिषेक सामर्थ्य कमी झालंय, पश्चाताप करा, प्रार्थना करा, देवाची जवळ. म्हणजे परत तुम्हाला जवळ घेईल आणि तुमचे केस मोजेल. अरे काल त्याच्या डोक्यावर 1000 केस होते, परंतु आज मी पाहतो याच्या केस डोक्यावर किती केस आहे? 5 कमी केस निघाले. गेले कुठे? परमेश्वर म्हणतो मी तुमच्या डोक्यावरचे केस मोजलेले आहेत. हालेलुया. समजतं मी काय म्हणतो? ज्या व्यक्तीच्या डोक्यावरचे केस गळायला लागतात ना, समजून जायचं त्याचे केस परमेश्वराच्या हातामध्ये गेलेले. कॅन्सर झालं की माणसाचे केस गळायला लागतात. हळूहळू हळूहळू सगळे केस जातात. हो का नाही? मग ते केस कशामुळे गेले? कॅन्सर. मग कॅन्सर हा आशीर्वाद आहे, चांगलं आहे का वाईट? निरोगी जीवन आहे का आजारी जीवन आहे? आता केस गळतायत, चांगलं आहे का? आम्ही काय करावं बाळासाहेब? बरं झालं महत्वाचा प्रश्न केला. परमेश्वराच्या सानिध्यात. हालेलुया. एवढंच मी सांगेन, कारण त्याला तुमची काळजी आहे. तो मग माझ्या लेकराचे केस बारीक झाले, जळायला लागले, बरं तो पहिल्यापासून बसतो. आणि मग त्याला जाणवतं माझ्या लेकरामध्ये काय आहे? कमजोरी आहे. काय? एखादा मुलगा बापापासून लांब गेला, दूर गेला, तर बापाला वाटतं त्याचं चांगलं चाललं असेल, कारण त्यांनी त्याच्या तकलिफी पाहिला जवळ गेलेला नसतो किंवा तो त्याच्या संपर्कात राहिलेला नसतो, आणि म्हणून त्यांनी संपर्कात जवळ राहिल्याच्या नंतर मुलगा काय अडचण येते हे बापाला समजतं. तुमच्या डोक्यावरचे केस कधी मोजले जातात? त्याच्या जवळ का लांबून मोजतो? तो म्हणतो मी तुमच्या डोक्यावरचे. याचा अर्थ काय माहिती का? काय याचा अर्थ काय? याचा अर्थ काय मला तुम्हाला सांगायचं. तर आपल्या डोक्यावरचे केस मोजतो, याचा अर्थ काय? देव आपल्या
देव आपले केस मोजतोय. मी नाही म्हणत, वचन सांगतोय. ते काय म्हणतो, मी तुमचे केस बरोबर आहे. हे नवगिरे पास्टर वचनातून सांगतोय. मग मोजण्यासाठी आपण जवळ असलो म्हणून मोजलेत ना, किंवा तो आपल्या जवळ आहे म्हणून मोजलेत ना, का त्या लोकांनी जाऊन सांगितलं की यांच्या डोक्यावर एवढे केस आहे? मी तर नाही सांगितलं, मी स्वतः मोजले नाही. पण तो मोजतोय. म्हणजे तुम्ही कुठेही असा, प्रभू तुमच्या जवळ आहे आणि तो तुमच्या जवळ राहून तुमच्या सर्व समस्याला जाणतोय. हालेलुया. म्हणून तो म्हणतोय, उद्या तुमच्यावर लोक चाल करून येतील, घाबरू नको, तुझे केस मी मोजले. तुझ्यात काय कमतरता आहे किंवा तुला काय त्रास आहे हे मी, आणि तुझ्या त्या चिमण्यापेक्षा मोल अधिक आहे. त्या लोकांच्या हातात तुला सापडणार येईल का? दावीद राजा म्हणतोय, प्रभू तू फार महान आहे, फार महान आहे, अद्भुत आहे, तू करुणा करणार आहेस, दयावंत परमेश्वर आहे. त्याची महिमा तू करत होता, त्याचा गौरव करत होता, आणि तू गौरव करण्यासाठी प्रभूच्या जवळ जात होता. म्हणून प्रभूने त्याचे हर एक शरीराचे अवयव, त्याच्या डोक्यावरचे केस मोजले आणि त्याला आशीर्वादित करत राहिला. कारण जो त्याच्या जवळ राहतो तो काय होतो, आशीर्वादित होतो. मग दावीद काय झाला, त्या दावीद नगरीचा आम्ही त्याच्या जवळच नाहीये म्हणून आशीर्वाद नाही. आम्ही आशीर्वाद दिसला पाहिजे, लोकांना चमकलं पाहिजे. झापड ठेवायची गोष्ट नाहीये. प्रभू म्हणतो, दिवा लावून कोणी खाटाखाली ठेवत नाही, त्याला दिवठणीवर ठेवतात. ते कारण सगळ्यांना प्रकाश दिसला पाहिजे. आपलाही आशीर्वाद झाकण्यासाठी नाहीये, लोकांना दिसण्यासाठी. पण दिसणार कसं नसल्यावर. मला तुम्हाला आज सांगायचं, माझ्या बहिणींना, माझ्या भावांना, माझ्या सर्व आई वडिलांना, देवाच्या राजदास, समस्या कोणत्याही प्रकारे कोणाच्या द्वारे तुमच्याकडे आल्यात ना, स्वतःला काय समजून सांगायचंय, घाबरू नको माझ्या जीवा. काय म्हणायचंय, एक वचन आहे बघा, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. तो स्तोत्र करता त्याच्या हृदयाला सांगतोय, तू परमेश्वराला धन्यवाद, घाबरू नकोस, तू परमेश्वराला धन्यवाद कर, भिवू नको, तू परमेश्वराला धन्यवाद कर. आम्ही सुद्धा संकटामध्ये त्याचा धन्यवाद जर केला ना, तो म्हणतो घाबरू नकोस, आम्ही घाबरतोय म्हणून काय होतं माहितीये का, आमच्यामध्ये परमेश्वर काम करत नाही. तो म्हणतो, मी तुझ्या जवळ असतो, मी तुझ्या जवळ असतो, घाबरतोय. आज मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे, तुमच्या जवळ प्रभू आहे, प्रभू आहे का? बोला ना. देवाचं नाव घेतलं तर येणारच. देवाचं नाव घेतलं की येणारच. आपण नाही घेतलं तर कशाला? फार सुंदर शब्द. देवाचं नाव घेतलं की तो येणारच. अजून कशा कशाने परमेश्वर आपल्या जवळ येईल? आज्ञापालन केलं, प्रार्थना केलं, अनुकरण, वचनाचं अनुकरण करत राहिल्यावर आपल्या जवळ येणार आहे आणि आपल्याला काय करणार, आशीर्वादित करणार. मला तुम्हाला सांगायचं, कसलीही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये असो, एक वचन वाचूया. यशायाचा ग्रंथ 41 अध्याय वचन, यशाया 41 अध्याय आणि वचन 10. ऐका, तू भिवू नकोस, मी बोला, मी तुझ्या बरोबर आहे. कोण बोलतोय, कोणाला बोलतोय? यशाया म्हणजे व्यक्तीला, मला निवडलेला, मला संदेश केला, देवाच्या दासाला, देवाच्या उपासकाला. तो काय म्हणतोय, भिवू नकोस, मी तुझ्या परमेश्वर त्याला बोलतो जो परमेश्वराला आपलं बोलतो. हालेलुया. कोणाला बोलतो परमेश्वर?
तुम्ही रस्त्याने जाताना अनोळखी माणसाला बोलता का? पण ओळखीच्या माणसाला बोलता का नाही? परमेश्वर पण बोलतो, मी त्याला बोलतो तुम्हाला. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला काय म्हणलं, मला तुम्हाला काय करायचंय? काय करायचंय? मला तुम्हाला काय बनवायचंय? काय करायचंय? बोल का? मुक्क नाही. काय करायचंय? काय करायचंय? तुम्ही इथं आलाय ना बोलके होण्यासाठी. ज्यावेळेस वचन तुमच्याकडे येतील ना त्यावेळेस ते स्वीकार करा. मग त्या पापाच्या गोष्टी असतील किंवा आशीर्वादाच्या गोष्टी असतील. हालेलुया. स्वीकार कसे करणार तुम्ही? इथं लिहिलंय, भिवू नकोस, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. आता हे तुम्ही स्वीकारलं पाहिजे. तुम्ही स्वीकारलंय का? कसं स्वीकारायचं पाहिजे? तुम्ही स्वीकारताय का? कसं? भिवू नकोस, घाबरू नकोस, परमेश्वर माझ्या. कसं स्वीकारणार तुम्ही? आता हे एक वचन आलं, भिवू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. त्याच्या अगोदर एक वचन आलं होतं, घाबरू नकोस, तुझ्या डोक्यावरचे केस मी मोजले आहे, तुझी किंमत त्या चिमण्यापेक्षा अधिक आहे. हे सुद्धा वचन तुमच्यासाठी होतं. स्वीकारलं का? मला नाही दिसलं स्वीकारता. कसं स्वीकारायचं? कसं स्वीकारायचं? आपण बोलून मी घाबरणार नाही कारण परमेश्वर माझ्या सोबत आहे. हे शब्द रिपीट करून आपण काय म्हणतोय? मी ते स्वीकारतो. अजून स्वीकारायची पद्धत आहे. माझ्या ख्रिस्ती लोकांना मी पद्धत शिकवतो. आज तयार आहे तुम्ही? पद्धत शिकायला तयार आहे? त्याला रोज 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 तुम्ही काय करायचंय? बोलायचं. नंबर 1, ज्यावेळेस असं पुढे वचन तुम्हाला सापडलं, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. अरे येस, आमेन. आमेन म्हणजे काय? असंच स्वीकारलंय. जर कुठे असं वचन तुम्हाला मिळालं, असं म्हणजे असंख्य वचन, जसं मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे, त्या म्हणायचं तूच, तू माझा मार्ग आहे, प्रभू तू माझ्यासाठी आहे, असं बोलून आपण काय करायचं? कधी कधी असं वचन येतं की मी तुझ्या डोक्यावरचे केस मोजले आहेत, तू घाबरू नकोस. त्यावेळेस आपण काय म्हटलं पाहिजे? प्रभू तुझी स्तुती असो, कारण तू माझे काय करतोस? मी बोलतच नाही. आम्ही वचन जरी आले तरी आम्ही शांत, कानावर पडलं तरी शांत, नाही आलं तरी. मग कसं तुमच्याकडे प्रभू येईल? अजून एकदा ऐका, तो काय म्हणतो? मी तुमच्या दाराशी उभा आहे, दार ठोठावत आहे, दार वाजवत आहे, जोपर्यंत माझी वाणी ऐकून दार उघडेल. जोपर्यंत तुम्ही तुमच्या हृदयामध्ये त्याला स्वीकारणार नाही तोपर्यंत तो तुमच्याकडे येणार आहे का? स्वीकारणार नाही तुमच्याकडे येणार आहे का? स्वीकारणार नाही तुमच्याकडे तो येणार आहे का? आणि तो येशू आता काय? प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता, आणि शब्द मी काय बोलतो तुमच्याशी? शब्दाला अजून एक शब्द दिला गेला, वचन. ते वचन काय? परमेश्वर. मी तुमच्याशी काय बोलतोय? वचन. त्यावेळी ते वचन तुम्ही काय केलं पाहिजे? एका ठिकाणी असं लिहिलंय की प्रभू तुझे वचन दुधापेक्षाही गोड, दुधा मधापेक्षाही याची टेस्ट चविष्ट आहे. बरोबर? मग हे तुम्ही खा. हे आपण खाल्लं पाहिजे. खाल्लं कसं पाहिजे? पानं घ्यायचं, दाताखाली चावायचं नाही, स्वीकारायचं. हे प्रभू माझ्यासाठी आहे, मी स्वीकारतोय. आमेन, हालेलुया. स्तुती असो, परमेश्वर तुझा महिमा असो, प्रभू तुझा गौरव असो, हे जोपर्यंत तुम्ही म्हणणार नाही तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल दिसणार नाही. एका ठिकाणी पत्रामध्ये लिहिलंय की तो म्हणतो, हे प्रभू तू ये, लवकर ये. आणि एक जण म्हणतो, हे प्रभू ये. आमेन, तू ये. मला वाटतं प्रकटीकरण 7 अध्याय आणि 12 वचनामध्ये प्रकटीकरण 7:12. त्याच्या अगोदरचं एक वचन वाचा, तिथलंच त्या
आमेन पासून सुरुवात झाली, तुमच्या पण आमेन पासून सुरुवात झाली. त्याच्या अगोदरचं वचन वाचा. देवा राजस्थान हा. मंडळ व चार प्राणी यांच्या भोवती सर्व देवदूत उभे होते. सर्व देवदूत उभे होते. पुढे काय लिहिलं? ते राजस्थानासमोर उपडे पडून देवाला ऐका, ते राजस्थानासमोर उपड्या पुढे देवाला नमस्कार घालून म्हणाले, देवाला नमस्कार घालून म्हणाले आमेन. आमेन. पुढे धन्यवाद, धन्यवाद, गौरव, गौरव, ज्ञान, ज्ञान, उद्धार स्मरण, सन्मान, सन्मान, सामर्थ्य, सामर्थ्य, वबळ ही ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत. युगानुयुग आमच्या देवाचे आहे. आणि पुढे पण काय लिहिलं? हालेलुया. म्हणजे जो लिहिणारा जो व्यक्ती आहे तो येशूचा शिष्य आहे, ज्याचं नाव योहान आहे. तो लिहित असताना आपण म्हणतो आमेन. हालेलुया. जर तुम्ही सुद्धा तुमच्या मुखाने कबूल करायला लागाल, स्वीकारायला लागाल, तेव्हा तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादाचा प्रभाव तुम्ही पाहायला लागाल. हालेलुया. तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय का? हॅलो, आशीर्वादित व्हायचंय का? कधी आजच्या दिवसात का रोज आशीर्वादित व्हायचंय का? मग काय करायचंय? स्वीकारायचं. काय करायचंय? कशा प्रकारे? आमेन. त्याच्या लक्षामध्ये त्याची माहिती आपल्याला पाहिजे. प्रभू तुमच्यासाठी आला आणि तो म्हणतो तुम्हाला माहिती नाही का मी तुमच्यावर प्रेम करतो. या यशाला तोच म्हणतो. इथं मत्ती शुभवर्तमानामध्ये हे जे वचन वाचलं ना आपण की मी तुझ्या डोक्यावरचे केस मोजले आहेत, इथली घटना समजून घ्या. येशूचे शिष्य होते, येशूची जायची वेळ आली होती आणि येशू शिष्याला सांगतोय मी तुमच्यामधून जाणार आहे, पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला माझं काम करायचंय. तुम्हाला माझे चमत्कार, माझ्या जीवनात झालेल्या घटना, माझ्या सोबत घडलेल्या घटना सर्व काही लोकांना सांगायचंय. लोकांमध्ये जाऊन मी जे केलेलं कृत्य तुम्हाला करायचंय. पण हे करत असताना ज्या प्रकारे लोकांनी मला छळलं त्याचप्रमाणे लोक तुम्हालाही छळतील, लोक तुमचा अपमान करतील, लोक तुम्हाला मारतील, लोक तुमचा घातपात करतील. पण एवढे तुम्ही घाबरू नका, कारण तुमच्या जीवाला धक्का सुद्धा बी लागू. कारण मी तुमच्या डोक्यावरचे काय केलंय हे तुम्ही वाचा. मग तो शुभवर्तमान आपल्या घरी गेल्याच्या स्पष्टपणे लिहिलं, शिष्याला सांगितलं की तुम्हाला मी आता काय करत आहे की लांडग्यांमध्ये पाठवत. पुढं हॅलो, पुढे पाठवता, पुढे पाठवता लांडग्यांमध्ये. लांडगा काय करतो? लांडगा काय करतो? संधी मिळत क्षणी शिकार करतो. बरोबर आहे का? म्हणून प्रभू म्हणतो मी आशांमध्ये पाठवलंय, पण घाबरून जाऊ, मी तुमच्या डोक्यावरचे केस मोजलेले आहे. माझ्या प्रिय, कोणत्याही परिस्थितीला घाबरून जाऊ नका. तुमच्या जीवितालाही धक्का लागणार, तुमच्या जीवाला धक्का लागणार, तुमच्या जीवाला धक्का लागणार. ज्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये आजार येईल अजिबात घाबरून जाऊ नका. डॉक्टर सांगतील आता याचं काही खरं नाही, पण तुम्ही काय म्हणा डॉक्टरला, तुझे शब्द मागे घे, कारण माझा प्रभू काय म्हणतोय मी तुझ्या डोक्यावरचे केस मोजलेत. मग तू कोणत्या स्टेजवर आहे मला माहिती नाही का? फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज, फोर्थ स्टेज समजलं तुम्हाला? पहिल्या ठिकाणी असला काय वाटत नाही, दुसऱ्या तिसऱ्याला काय वाटत नाही, चौथ्याला डायरेक्ट खल्लास. हे डॉक्टरची भाषा आहे. म्हणून तू आपण तो म्हणतो तू कोणत्या स्टेजवर आहे मला माहिती आहे ना, तू कोणत्या परिस्थितीमध्ये मला माहिती आहे. मी तुझ्या डोक्यावरचे केस मोजले, पण घाबरून जाऊ नको, मी तुझ्या जीवाला धक्का लागू देणार. वारंवार समस्या आली ना, हे शब्द तुम्हाला आठवायचे आणि वचनातून बोलायचे. समस्या आली, संकट आले, त्रास आले, छळ आला, अपमान झाला, कोणी तुम्हाला भांडायला आले, एक शब्द वापरायचे. काय? प्रभू माझ्यावर प्रेम करतो. प्रभू माझ्यावर, प्रभू माझ्यावर प्रेम, तो तुमच्यावर खरंच प्रेम. त्यांनी प्रेम नसतं केलं ते कोणत्या पुत्राला पाठवलं नसतं. तू खरंच प्रेम करतो, पण त्याचा प्रेम स्वीकार करा. येशू तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही जर त्याच्यावर प्रेम करत असाल तर तिथे एक केवळ वर्तमानामध्ये वचन लिहिलेलं आहे, जो माझ्यावर प्रीती करतो ते माझे वचने पाळील. हालेलुया. हे वचन आपल्याला काय करायचं?
पाळायचं म्हणजे काय? बोलायचंय आणि त्याच्यावर लागू करायचं, कृती करायची आहे. संकट आलं, बोला, प्रभूने आम्हाला आधीच सांगितलेलं आहे काय करायचंय. प्रार्थना करायची. अडचण आली, समस्या आली, प्रभूने आम्हाला सांगून ठेवले, घाबरू नको, मी तुला काय करणार आहे त्याच्यातून. जर तुम्हाला जास्त त्रास होतोय ना, त्यावेळेस समजून जायचंय, प्रभू काय म्हटला, घाबरू नको, तुझ्या सर्जनच्या पलीकडे मी तुझी परीक्षा घेणार. लोक हातात टेकून देतील, पण तिथून आपण सुरुवात करायची. परमेश्वराची सुरुवात कुठून होते माहिती का? जिथून तुमचं बोलणं, जिथून तुमचे चालणं, जिथून तुमचे शब्द आणि विचार करायचे थांबतात, तिथून परमेश्वराची सुरुवात होते. जिथं तुम्ही सगळं काही सोडून देता, तिथून परमेश्वराची सुरुवात. हालेलुया. म्हणून प्रभू पाहतोय, माझा मुलगा कुठपर्यंत हातपाय हलवतो मला बघू दे. मी त्याला पाण्यात टाकले पावण्यासाठी, पण तो कुठपर्यंत हातपाय हलवतो मला बघू दे. एकदा का हातपाय हलवणं बंद केलं आणि पाण्यात डुबायला लागला की मी त्याच्या सारखं त्याच्या पुढे हात करेल त्याला येतं लक्षामध्ये. कारण तो तुमच्यावर प्रेम करतोय, जास्त वेळ तुम्हाला ठेवणार नाहीये. मग निराश का होताय? लोक तुमच्याकडे येतील, काय केलं उपवास करून, काय केलं प्रार्थना करून, काय झालं तुमच्या जीवनामध्ये, होय का नाही? हे बनणार कोण आहे? लोक नाही, कोण आहे? जवळचे, पण कोण आहे? त्याचा वापर कोण करतोय? हे मला उत्तर कोण करताय? शैतान तुमचा विश्वास कमी करतो. मग पुढच्या वेळेस तुम्ही उपवासच करू. तुम्हाला एक माहिती आहे का, तुमच्या जीवनात संकट काय येतात माहिती आहे? काय येतात माहिती आहे? तुमच्या जीवनात संकट काय येतात? तुम्हाला ऐकायचं काय येतात? संकट काय येतात ऐकायचं? नक्की ऐकायचं. आता ऐका, येशू जन्मालाच येऊ नये म्हणून योसेफाला स्वप्नाच्या द्वारे कधीतरी जाऊन सांगितलं, अरे ती साखरपुडा झालेला असतानाच तिला काय गेले, दिवस गेले, आणि अशा स्त्रीशी तू लग्न करणार आहेस का? लोक तुला गावामध्ये थुतू करतील, लोक तुला काय करतील, नावं ठेवतील की अशी बायको याने केली आहे. तू काय कर, तू काय कर, तू काय कर, सोडून दे. शैतानाची चाल चालली नाही. पुन्हा एकदा त्या मरियमच्या पोटी, काईच्या पोटी एक लहान बालकाने जन्म घेतला, आणि तिथंही शैतानाला चांगलं वाटलं नाही की तो जन्म घेतलाय म्हणून. शैतानाला वाटलं हा मेलाच पाहिजे. काय झालं पाहिजे? हा मेला पाहिजे. म्हणून शैतानाने वेगवेगळे षडयंत्र आखले. जाऊन त्या हेरोदाला सांगितलं, हेरोदाचा वापर केला. मग हेरोदाने ठरवलं की मी ज्या ज्ञानी लोकांकडून जो वेळ विचारून घेतला, त्यांच्याकडून जी वेळेची माहिती मी घेतली, त्या दिवसापासून आजपर्यंत, म्हणजे त्याच्या काळात आजपर्यंत जितके लेकरं जन्मले होते, म्हणजे 2 वर्षामध्ये, अशा प्रत्येक लेकराला काय करायचं? मारून टाकायचं. सोपं नाहीये. शैतान येशूला वारंवार मारण्याचा का प्रयत्न करतोय? लहान असताना, पोटात असताना मारायचा प्रयत्न केला, ऐकताय? पुढे असताना मारायचा प्रयत्न केला, पुढे असताना मारायचा प्रयत्न केला. समजतं मी काय सांगतोय? कोणी केला प्रयत्न? कोणाला मारायचा प्रयत्न केला? येशू, म्हणजे जो कोणी पोटात आहे. मला एक बोलायचंय, आईच्या उदरामध्ये जन्म कोण घेण्यास परवानगी देतो? आपल्याला पिंड स्वरूपामध्ये आईच्या उदरात कोण टाकतो? शैतान त्याला काय करतो? पोटात. येशू जन्मालाच येऊ नये म्हणून येशूला पोटात मारण्याचा प्रयत्न केला. इकडून तिकडून जन्मला, लहानपणीच मारण्याचा प्रयत्न केला. इकडून तिकडून तिला वाचला, मोठा झाला, लोकांच्या अपमानाने, लोकांच्या शब्दाने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्यातूनही तो वाचला. शेवटी राजा महाराजांना एकत्र करून त्याला वधस्तंभावर मारण्याचा प्रयत्न केला. का प्रयत्न करतोय? कारण त्याला माहिती आहे, हा जो व्यक्ती जन्माला आला ना, हे का त्याचं कारण सांगतोय?
कारण शैतानाला माहिती हा जन्मला ना माझं काही खरं नाही, हा बालक मोठा झाला की माझं काही खरं नाहीये. 3.5 वर्षामध्ये याने होत्याचं नव्हतं केलं, अजून काही वर्ष राहिले की माझं अस्तित्वच राहणार नाही. म्हणून वारंवार त्याला मारण्याचा प्रयत्न केला. म्हणजे संकट आठवण्याचा तुमच्या बाबतीत घडतं. संकट येतात ख्रिस्ती लोकांच्या जीवनात, संकट येत आहेत का? कारण शैतानाला माहिती हा जो व्यक्ती तुम्ही स्वतःला ओळखलं नाही ना, तुम्हाला तुमच्या घरच्यांनी ओळखलं, पण तुम्हाला कोण ओळखत नाही? कोण ओळखत नाही? कोण ओळखत नाही? हा व्यक्ती फार खतरनाक. काय होतोय? हा व्यक्ती फार खतरनाक आहे. हा जर वाढला ना, हा जर माझं काही केलं नाही. म्हणून तो काय करतो? तुमची आत्मिकता नष्ट करतो, तुमचे पहिले विचार नष्ट करतो, तुमचा विश्वास काय करतो? नष्ट करतो. तुमचे शब्द तो जर आणि तर मध्ये बदलतो, तुमचा सगळा स्वभाव तो बदलून टाकतो. हालेलुया. आणि ते बदलण्यासाठी तुमच्याकडे येत नाहीये. हॅलो, तुमच्याकडे येत नाहीये, दुसऱ्याच्या मध्ये बसून मग तुमच्याकडे. हालेलुया. काय करतोय? दुसऱ्यामध्ये घुसून. त्याला माहिती होतं हवाने आणि आदामाने जर फळ खाल्लं नाही ना, ह्या जगामध्ये पापच येणार नाही. पण मला याने काही करून काय करायचंय? सापाच्या शरीरामध्ये हॅलो, येतं लक्षामध्ये? घरात भांडणं होतात का? होत असतात. लक्षात ठेवा, तुमच्या घरात भांडणं कोण करतोय? हॅलो, कोण करतोय? कोण करतोय? नक्की ना? पती पत्नी म्हणून एकमेकांना विचारतोय की कोण करताय? शैतान. मग शैतानाचं ऐकायचंय का परमेश्वराचं ऐकायचंय? परमेश्वर म्हणतो मी शांती द्यायला आलो, शैतान म्हणतो ती शांती भंग करायला मी आलो. तुमच्या घरात किरकिर आहेत का? कोणाच्या घरात किरकिर आहे? हात वरती करायचं, पटकन 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 हात वरती करायचं. कोणाच्या घरात किरकिर आहे? सगळ्यांनी वरती करायचं. तुमच्या घरात नाही का? नाही. तुम्ही खूप आशा, तुम्ही उशिरा हात वरती करायचं, पटकन हात वर करायचं. मला घरात किरकिर आहे, मग काय समजून जायचं. मग ती किरकिर एकीकडून नाही दोघांकडून पण होत असेल, त्यावेळेस काय करायचं? लक्षात ठेवा, ध्यानात आणायचं शैतान शांती भंग करायला आला. काय करायला आला? शांती. आणि येशू काय द्यायला आला? म्हणून स्वतःला समजावायचं. आणि नवरा काय बोलत असेल तर त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, शांत देवाकडे यायचं. नाही समजा हे काम करत असताना तुम्हाला एक अजून एक उदाहरण देतो. अजून एक छोटीशी पद्धत शेअर करतो. फक्त प्रेमाने करायचं. काय करायचं? प्रेमाने करायचं. एखादा दुष्ट व्यक्ती आत्मा लागलेला माझ्याकडे आला आणि मी त्याच्यासाठी प्रार्थना करतो, तो जास्त येडेवाणी करायला लागला, मी काय करणार? त्याला मोठी मोठी धमकावणार, येशूच्या वचनातून बोलणार, हात ठेवून त्याच्यावर प्रार्थना करणार. चल निघ, नाही गेला चल निघ, नाही गेला चल निघ म्हणणार आहे का नाही? मग असं जर भांडण शांत होत नसेल, गपची बायबल घ्यायचं, मोठ्या मोठ्याने वचन वाचायचे. काय करायचं? वचन वाचायचे. इकडून तिकडून फिरून कानाकोपऱ्यातून आलेला शैतान लक्षात आलाय का? पण शब्द आपण शैतानाचे वापरायचे. तुम्ही कोणाचे लोक आहे? नक्की कोणाचे लोक आहे? पण ज्यावेळेस तुमच्या मुखातून असे काही शब्द निघतील त्यावेळेस समजायचं मी देवाचा. मला हेच सांगायचं, मी आज काय सांगतो तुम्हाला, तुम्ही देवाचे आहेत का? देव काय करतो? प्रेम करतो. तुम्ही पण काय करायचंय? प्रेम करायचं. तुमच्यामध्ये देवाचे वचन असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून येशू त्यांना काय सांगितलं? की तुम्हाला शांती द्यायला आले. येशू वारंवार त्याच्या लेकरांवर प्रेम करत असल्यामुळे वारंवार त्यांच्या लेकराला तो काय करतोय? आशीर्वादाकडे घेऊन जातोय. पण आपण वारंवार कुठे जातोय? शैतानाकडे. हालेलुया. पुढे अजून एक वचन मी तुम्हाला वाचायला सांगतो. यशायाचा ग्रंथ 49 आणि वचन आहे 16-17. यशया 49 chapter verse 16 and 17. यशया 49 अध्याय वचन 16 आणि 17.
ऐका वचन काय सांगता पहा. पाहिलं का तुम्ही माझ्याकडं बघा. सगळं ज्यांनी काढलं असं वाचून झालं माझ्याकडे बघा. तिथं काय लिहिलंय पहा. मी तुला आपल्या तळहातावर कोरून ठेवले आहे. काय लिहिलंय पहा. हे वचन याच्यासाठी पण होतं. कोणासाठी? पेत्रासाठी. पेत्रा मी तुला माझ्या तळ हाताच्या थोडासारखा ठेवला आहे किंवा मी कोरला आहे. पण पेत्र त्या हाताकडे पाहत नाही. पेत्र तिकडून आलेला आहे वादाकडे. आचार्यावर होतो ना तुम्ही. मग वारा आला म्हणून काय झालं? त्याने पाहिलं आणि काय झालं? तो आपल्याला कोणाकडे पाहायचं? येशूकडे. आपल्याला कोणाकडे पाहायचंय? परमेश्वराकडे. कारण तो म्हणतो मी तुला माझ्या तळ हाताच्या थोडासारखा केलेला आहे किंवा मी कोरून ठेवलंय माझ्या तळ हातावर. त्याला वाटतं माझं लेकरू इकडे जाऊ नये तिकडे जाऊ नये भटकू नये म्हणून मी त्याला माझ्या हातावर ठेवलं. हालेलुया हालेलुया हालेलुया. कुठे तुम्ही? कुठे कुठे कुठे? तुम्ही नाही ऐकत. कुठे? तुम्ही ऐकत नाही. कुठे? आता सगळे कुठे तुम्ही? कोणाच्या? पण ज्या दिवशी आपल्यावर शाप यायला लागतील ना त्यावेळेस आता आपण त्याचं वातावरण नसेल. कारण येशूचा हात कसला हात आहे माहिती तुम्हाला? तुमच्या लक्षात येत नाही. माझ्याकडे बघायचं पटकन बघायचं. बघितलंय का? येशूचा हात याईराच्या कन्येकडे गेला का नाही? याईराची मुलगी का होती? येशूचा हात कुठे गेला? ती काय झाली? हात गेला आणि ती बरोबर आहे का नाही? एक दृष्ट आंधळा व्यक्ती होता. येशूचे दोन्ही हात कुठे गेले? त्याला काय आली? म्हणजे त्याच्या हातात काय आहे? आरोग्य. काय आहे? तुम्ही कुठे राहता त्याच्या? कुठे कुठे? मग तुमच्या जीवनात काय असलं पाहिजे? काय असलं पाहिजे? आरोग्य. पण जीवनात काय आहे? आजार. मग कुठे तुम्ही? तळ हातात का दुसरीकडे? हालेलुया. बरोबर. मला एक सांगा, शैतानाला देवाने कुठे तुडवलं? कुठे तुडवलं? आता तुम्ही तळ हातावर नाहीये. कुठे? समजतं मी काय सांग? म्हणून माझ्या प्रियांनो तळ हातावरच राहा. तळ हातातून खाली जाऊ नका. तो म्हणून मी तुम्हाला तळ हाताच्या बोळासारखा कोरलेला आहे. त्याची इच्छा तुम्ही त्याच्या डोळ्यासमोर वारंवार आपला पुढे कानावर जातो, पुढे डोळ्यावर जातो, पुढे केसावर जातो का नाही? वारंवार आपल्या जवळ येतो का नाही? दिवसातून कितीतरी वेळेस येतो. तुम्ही मोजले पण येतो का नाही? कितीतरी वेळेस तुमच्या डोळ्यासमोर तुमचा हात येतो का नाही? विचार करा, तुम्ही जर त्याच्या तळ हातावर असाल तर त्याच्या जवळ किती वेळेस तुम्ही जा. ज्या वेळेस त्याच्याकडे हात करील. हालेलुया. समजतंय काय बोलतोय? समजतंय? तुम्हाला कुठे राहायचंय? मला आज तुम्हाला हे सांगायचं माझ्या संकट आले ना शैताना मला शैताना मी देवाच्या तळ हातावर. कुठे? देवाच्या तळ हातावर. तुमच्या त्रास तुम्हाला जाणवायला लागला ना त्यावेळेस त्रासाला म्हणा देवाच्या त्रासाला नाव घेऊन बोलायचा त्रास होत आहे. ताप आले तर तापाला म्हणाले ताप मी कुठे आहे? त्याच्या तू जास्त वेळ माझ्या बरोबर राहू नाही शकत आहे. गोडीने निघून जा. काय म्हणायचं? गोडीने. जर मोठ्याने आवाज केला तर चार चौघात तुझा काय होईल? नाही समजलं तुला? होय, कारण चार चौघ आहेत, एक जण नाही. खूप पुष्कळ असे दृष्ट आत्महत्या असतात. एकाला धमकावला ना चार चौघात त्याचं काय होतं? काय होतं? म्हणून त्याला पण प्रेम आहे. वडील जातोय धमकावतो. हॅलो
काय म्हणायचं? का धमकाव? कारण मी कुठे आहे? आजारी लोकांना मी सांगतो. मला तुम्हाला सांगायचंय, ज्या वेळेस तुम्ही काय काय बोलता ना, त्या त्यावेळेस ते होतं. लक्षात येत आहे? तुम्ही ज्या वेळेस तुमच्या मुखातून शब्द काढताय ना, त्या त्यावेळेस ते होतं. देवाला बोलायची इच्छा झाली तो बोलला आणि ते झालं. तुम्ही पण बोलताय ना, ते पण घडतं. मग आता तुम्हाला ठरवायचं काय बोलायचं. म्हणतो तुमचं बोलणे हा व्यर्थ बोलायचं. आज तुम्हाला निर्णय घ्यायचा, खूप कमी बोलायचं. लोक म्हणते ना, हा पहिल्यासारखा बोलत नाही, म्हणून त्याला म्हणा, अरे मी जर बोलायला लागला ना, फार अवघड होऊन जाईल, म्हणून मी कमी बोलतो. मला वचनातून बोलायचं मी पुष्कळ बोलतो, पण ज्यावेळेस मला वचनातून नाही बोलायचं ना, जास्त लोकांना सहज बोलत नाही. कारण मी ज्यावेळेस बोलतो काही ना काही वेगळंच निघतो. मी शांत बसतो. कमी बोलायचं. जो जितका कमी बोला ना, जितका जास्त ऐकत तितका तो आशीर्वादित होणार. हालेलुया. तो म्हणतो बोलायला धीमाने, ऐकायला का असला पाहिजे? बोला ना, कोणी सांगितलं नाही. तू बोलण्यास धीमा आणि ऐकण्यास तत्पर असला पाहिजे. आपण ऐकणारे जास्त आणि बोलणारे कमी असला पाहिजे. आणि याने काय होणार? तुम्हाला आशीर्वाद. हालेलुया. आपण आपल्या जागेवर उभे राहू. परत एकमेकांना तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला माहिती नाही सांगायचं. तुम्हाला म्हणजे आज आपण सगळेजण एकमेकांना सन्मान देतोय, आदर देतोय, लहान मोठे आपल्याला माहिती आहे आणि प्रत्येक जण त्याप्रमाणे आपण एकमेकांना बोलतोय. पण आता बोलत असताना फक्त एका शब्दापुरतं तुम्हाला असं बोलायचंय, तुला माहिती नाही का? नाही, तुला माहिती नाही एकमेकांना. कारण हा शब्द आपण बोलतोय म्हणून याचा अर्थ तुमचा आपण होत नाही, असं त्यांना स्पष्टपणे सांग. तुला माहिती नाही काय? एकमेकांना तुला माहिती नाही का? बोलून टाकायचं. तुला माहिती नाही काय? तुला माहिती नाही काय? परमेश्वर तुझ्या कारण काल मी काय म्हटलं मागच्या रविवारी, मोठ्याने वरडणारा खोटा वाढतो आणि कानात सांगणारा आता कालच सांग. मला एकमेकांना एवढं आपण एकमेकांना विचारतो, तुला माहिती नाही का? परमेश्वर तुझ्या तुमचं आणि माझं काम